नमस्कार मैत्रिणींनो. आज 12 जुलै वृक्ष मंदिर किंवा माधववृंद दिन म्हणून मनवला जातो. जी आपली झाडं असतात त्या झाडांच्या याला माधववृंद किंवा वृक्ष मंदिर असं म्हणतात आणि युवा दिन पण म्हणतात. तर 2 दिवसापूर्वी मी माझ्या माळीबाबांना बोलवून सगळ्या झाडांची छान कटिंग आणि छाटणी करून साफसफाई करून घेतलेली. ते नेहमी येतात दर महिन्याला, तर ह्या निमित्ताने का होईना म्हटलं चला झाडांची छाटणी पण होईल आणि छान पावसाळा थांबलेला होता तर सगळे खतं वगैरे देऊन घेतले. यावर्षी माझी ब्रह्मकमळाची मशागत दर महिन्याला खूप छान झाली. त्याच्यामुळे भरपूर कळ्या आलेल्या आहेत, 8-9 कळ्या आलेल्या आहेत जवळजवळ. तर हे 2 दिवसापूर्वीचं मी तेव्हा काम करत होते माळीबाबा त्यावेळेसचं घेतलेलं शूट आहे. त्या कळ्या थोड्याशा छोट्या छोट्या आहेत. मी नियमित त्याला तांदूळ धुतल्याचं पाणी अगदी पातळ करून असं टाकते आणि ते दर महिन्यातनं एकदा येऊन सगळं काटणी वगैरे आणि खतं वगैरे देतात. ह्यावेळेस ब्रह्मकमळाला भरपूर कळ्या आल्या. तर छान अशा 10-11 कळ्या आलेल्या आहेत. ते 2 दिवसापूर्वीचं मी बगीचा साफ झाल्यानंतरचं छोटंसं शूट घेतलं होतं. एकच लाईन आहे आमच्याकडे बगीच्याची, पण छान देवापुरती फुलं निघतात आणि थोडंसं चक्कर मारायला पण छान वाटतं. आता सोनटक्क्यालाही खूप छान कळ्या आलेल्या आहेत. सायलीलाही सध्या फुलं येतात आहे. जास्वंदीला तर भरपूरच फुलं आहेत सध्या. त्याच्यामुळे फुलं आणि आता सणवार येणार म्हटल्यावर फुलांची जी हे असते ती खूपच छान वाटते. असं हे सगळे ब्रह्मकमळाच्या छान अशा 9-10 कळ्या आलेल्या आहेत आणि आज 8:30-9ला हे पहिलं ब्रह्मकमळ उमललं. मी आत्ताच जाऊन शूट करून आणलं आणि फोटो काढून आणला. 2 उगललेत. एक भिंतीजवळ होतं मागच्या बाजूला आणि हे पुढच्या बाजूला होतं. ते थोडंसं पाठीमागे आहे. ते मला शूट काढल्यानंतर लक्षात आलं, अंधारात दिसलं नाही मला ते. आणि ह्या उरलेल्या आहेत त्या आता रोज बहुतेक 2-2 उमलतील त्या. तर मी ते तोडून आणलं आणि देवाजवळ वाहिलं आज पहिलं ब्रह्मकमळ देवाला. खूपच सुरेख. खरं या फुलाला आयुष्य नसतं. रात्री 12 नंतर ते मिटून जातं, पण एवढं छान सौंदर्य आपण दिवसात त्याचा आनंद घेऊ शकत नाही. पण काय आता निसर्गाची करणी, काहीतरी त्याच्यामागे कारण असेल म्हणून देवाने त्याला असं बनवलं. तर सुरेख असं हे ब्रह्मकमळाचं फूल आणून मी देवाजवळ वाहिलं आणि नमस्कार केला. खूप छान आणि प्रसन्न वाटलं. थँक्यू. एन्जॉय.